हा जाओ जाओ। आता झाला मोठा पाऊस, आपण आलो घोंगडे वस्ती या ठिकाणी। बघत आहे तुम्ही सगळे महिला पुरुष असं एका छताखाली थांबलेले आहेत, त्यांचे लहान लहान लेकरं या ठिकाणी लेंडकी बाजूलाच आहे। आयुक्त साहेबांना एवढी पण जाणीव नाही की त्याने कुठलंही लक्ष देणं त्यांच्याकडे। आणि आता सध्याची परिस्थिती जर पाहताय, सकाळपासून पाऊस चालू झालेला आहे, दिवस पहिल्यासारखे राहिलेले नाहीत। कोरोना काळामध्ये घर भाड्याने मिळले नाहीत, कोण कुणाच्या घर जरी रिकामी जरी असले तर बंद कुलूप लावून ठेवायला लागल्यात, पण कोण कुणाला संसर्ग रोग लावून घेण्याचं काम करी नाही। या ठिकाणी लहान लहान मुलं आहेत, त्यांना आठवडा झाले त्यांनी आजारी पडल्यात, त्यांना ताप सर्दी खोकला आलेला आहे। जर यांचे जर या लहान मुलांचे जर जीव गेले तर याला आयुक्त साहेब तुम्ही स्वतः जबाबदार असाल, एवढं तुम्ही समस्त नोंद घ्यावी। गोरगरीब का मराव का न सांगता आमचे घर सगळे पाडलं तुम्ही, आता कसं काय करायचं सांगा। मेरा नाम नसीमा गोगी। बघा साहेब, आता सध्याला तर आम्ही पावसात उभारलो, आमचं काय तर तुम्ही एक निर्णय घ्या। आयुक्त साहेबाला आमची विनंती आहे। बघा आमचे लहान लहान बाळ आहे, बाजूला संडास आहे, इकडे लेंडकी आहे, काय चौकड आमचं नुकसान झालंय। आम्हाला तर राहायला जागा नाही, आम्ही कुठं झोपाव, कुठं स्वयंपाक करा, कुठं जेवाव, काय तर तुम्ही आम्ही समजा म्हणून आमचा निर्णय घ्या। गरीबाचं पुण्य तुम्ही वाटून घ्या। असं झालं तर कसं व्हायचं? तुम्ही समजेजण असं बघत बसले तर फक्त हा म्हणले, समजेजण गप बसले, कसं व्हायचं साहेब आमचं? किती दिवस झाले आता? आता आम्ही 14 दिवस झाला सर बाहेर उभाच बसला, लेकरं आहेत आमचे लहान लहान, चिरट उकंड आहे बाजूला, काय तर आमचं काय तर निर्णय घ्या साहेब। आयुक्त साहेबाला आमची विनंती आहे। बघा आयुक्त साहेब म्हणल्यानंतर आम्ही गप बसला, ह्याच्या पुढे आम्ही काही बोललो नाही। मी काय तर निर्णय घेतो म्हणलं, आयुक्तावर भरोशावर बसलेला आहे मी। आम्हाला आमची विनंती आहे तुम्हाला समजायची, काय तर आमचा निर्णय करून द्या तुम्ही। मग आता संध्याकाळी तुम्ही झोपताव कुठं आता सध्याला? बघा सध्याला काय तर आमच्या पर्याय जागा करून द्या आम्हाला, कुठं तर आम्हाला बाजूला हाल करून द्या आम्हाला। काय तर आम्ही तिथे लेकरं बाजूला घेऊन झोपू आम्ही लेकरं घेऊन कुठं जायचं? आमचं कायच नाही सध्याला, तर समजा आमचं वाट लावली, समजा सांगितलं नाही तुम्ही आम्हाला, बुलडोजर लावला, विचारलं नाही, काय केलं नाही, आमचे लेकरं बाळ कामाला गेलं, आमचं समजा नुकसान केलं तर केलं, काय तर आमचा तुम्ही निर्णय घ्या आता। बघा तर विचार करा, जास्तीत जास्त विनंती आहे आयुक्त साहेबाला, बघा आमचा काय तर निर्णय घ्या। आता पावसाच्या वातावरणात तुम्ही आता असंच उभारला तर? आता असंच उभारलो, सकाळ पाऊस आल्यापासून असंच उभारलो, काय नाही आम्हाला हे पर्याय जागाच नाही आम्हाला कुठं पण। आम्ही करून खाणारे माणसं 10,000 रुपये जमा करून आम्ही घर थांबवलं होतं, हे आमचं तुम्ही 2 मिनिटांमध्ये समजा नुकसान करून गेला तुम्ही समजेजण। आता आम्ही करायचं काय? आमचे लेकरं बाळ सुनं नाणं समजा रोड बसता, आम्ही काय करायचं? याचा काय तर तुम्ही उपयोग काढा, त्याचं काय तर निर्णय घ्या तुम्ही। असं झालं तर होणार नाही, नाहीतर आम्ही महानगरपालिकेमध्ये येऊन बसणार, आम्ही समजा लेकरं बाळ भांडे कोंडे घेऊन तिथे येऊन बसणार आम्ही। काय तुम्ही आमचा हिशोब न्याय करायचं ते करा तुम्ही। बघा घ्या ते समजा, बघा तिकडे घ्या समजा। मैं हूँ महरून शेख, घोंगड़े में रहती मैं। हमारी हालत तुमको अच्छा लग रहा है क्या देखने के तरह से? तकलीफ में मरने लगे, बारिश में भीग रहे, बीमार पेशेंट आए हमें, हमारे पास ना खाने को है ना दवाई को पैसे है, ना हमको रहने घर है। तुम ऐसा रह सकते क्या ऐसी जगह में? देखो वाला रहो, दिखाओ हमको। तुम्हारे बाल बच्चे जोरू बच्चे तुम ले को आराम से है क्या नहीं तुम्हारे घर में? नहीं, तुमको हमारी हालत नहीं देखेगी तो आपको हमको लेंडकी में तो फेंक को छोड़ो बोते से पानी में। एक बार तुम्हारी किरकिरी जाती तुमको पूछने वाला, दूसरी बार कौन आते भी नहीं है। छोटे छोटे बच्चे हमारे भाव बच्चे रोड पर लेके बैठे हैं हमें यहाँ, कहाँ रहने का बोलो? शर्म आने लगी, हम ना कभी हमें बाहर नहीं फिरने वाले। एक तो बुखार आने लगी, डॉक्टर ने एडमिट हो बोल रही है, हमको दवा गोली ला को खाने तक की गत नहीं चल रहा हुआ हमारा। तुम ऐसा फराकत बैठे क्या देख रहे नहीं, क्या कर रहे नहीं, ऐसा कहीं करने लगे। उम्र मैडम को तो तुम फोन लगा के मैडम एडमिट हो, तुम्हारा शुगर बहुत बढ़ रहा है, बोल रही कुछ तो बात हो। हमारे बच्चे परदेश जाते नहीं बोला, एक तो बच्चे हमारे बाप नहीं सोया पहले कैसा रहने का हमें ऐसा। हमारे अपने लगे हैं बारिश में तो दुनिया की ठंड बदने